संडेच्या दिवशी आपण बाहेर जाऊन जेवढेही कामं पूर्ण करतो तेवढेच कामं मंडेला सुद्धा आपल्याला पूर्ण करावी लागतात. उदाहरणार्थ आपण संडेला मार्केटला जातो, भाजीपाला आणतो, तो मंडेच्या दिवशी तो व्यवस्थित लावून घ्यावा लागतो. म्हणजे मंडेच्या दिवशी सुद्धा सेम काम आपलं वाढलेलंच असतं. तसंच माझंही झालेलं आहे. संडेला मी भाजीपाला करून आणला आणि आता तो मी लावून घेत आहे. फ्रीज जास्त घाण नव्हतं म्हणून मी फक्त पुसून घेतलं स्प्रे करून आणि ते क्लीन होऊन गेलं. मग नंतर मी संडेलाच मिरच्या आणल्या होत्या, धने, शोप असा बाजार करून आणला होता. कारण की आता उन्हाळ्याचे दिवस आहे. हे सामान फक्त उन्हाळ्यातच मिळतं आणि व्यवस्थित करूनसुद्धा होतं. आता मला लाल तिखट करून घ्यायचं आहे म्हणून मी मिरच्यासुद्धा आणल्या. धना पावडर करायची आहे म्हणून धने, जिरं या वस्तू आणून घेतल्या आणि आता त्या दाखवून निवडून आणि डब्यामध्ये भरून घेणार आहे. तर हे सुद्धा काम मी करायला घेतलं. ते उन्हामध्ये ठेवलं. तेवढ्या वेळामध्ये मी घरामध्ये आता भाजीपाला निवडून घेत आहे. आता तो भाजीपाला लवकर निवडला नाही तर तो सुद्धा खराब होऊन जातो आणि उन्हाळ्याचे दिवस आहे तर लवकर फ्रीजमध्ये ठेवावा लागतो. म्हणून मी पहिले भाजीपाला निवडून घेतला. सोबतच आवडती सिरियलसुद्धा खूप दिवसानंतर आज बघत होती आणि सोबतच भाजीपालासुद्धा निवडून घेत होती. आता मला मिरच्या निवडायच्या होत्या तर घरामध्ये ना हँड ग्लोव्स पडलेले होते हेअर डायचे, तर त्यांचा मी यूज करून घेतला. आज खूप दिवसांपासून ते घरात पडलेले होते, कळत नव्हतं की यांचा नक्की आता कुठे यूज होणार आहे. तर त्याचा छानसा असा यूज करून घेतला. मिरच्या निवडून घेतल्या आणि त्या उन्हामध्ये ठेवल्या. आता त्याही कडक झालेल्या आहेत. दुसऱ्या दिवशी मी त्यांचं लाल तिखट करायला जाणार आहे. तर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.